नमस्कार प्रेक्षकांनो, तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की चारू आज भुवनेश्वरीला सुनावत असतात. तू फक्त अधिपतीचं एकट्यातच नाव का घेतलंस? तू एकट्यातच कौतुक काय केलंस? या सगळ्यामध्ये अक्षराची त्याला साथ होती, हे तू विसरतीयस का? तेव्हा भुवनेश्वरी बोलते, आम्ही अधिपतीचं नाव घेतलं म्हणजे आपोआप त्यात सुनबाईंचं नाव येतंच, आणि सुनबाईंचं नाव घेतलं तर त्यात सुद्धा अधिपतीचं नाव येतंच. त्या दोघांचं लग्न झालंय, ते दोघे पण आता एकच आहेत. तेव्हा चारू आज बोलतात, भुवनेश्वरी तुझे हे शब्दांचे खेळ खेळू नकोस. एकदा काय ते तुझ्या मनात आहे ना ते सांगूनच टाक. मी तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगतो, हिला प्रथा वगैरे काही पाळायची नव्हती. प्रथेच्या नावाखाली हिला अक्षरा आणि अधिपतीला घराबाहेर पाठवायचं होतं. तिला वाटलं होतं पैसे नसल्यावरती अक्षरा अधिपतीसोबत ॲडजस्ट करू शकणार नाही, दोघांचं पटणार नाही, दोघांच्यात वाद होतील, भांडणं होतील आणि शेवटी अक्षरा आणि अधिपती वेगळे होतील. पण तसं काहीही घडलं नाही, त्याच्या उलटच घडलं, विरुद्धच झालं. ते दोघेही आणखी जवळ आले आणि याच गोष्टीचा भुवनेश्वरीला त्रास होतोय, जळफळाट होतोय. हो ना भुवनेश्वरी, आणि तू काय का अक्षराचं कौतुक करणार? तू उलट्या काळजाची बाई आहेस, तुझी तेवढी दानत सुद्धा नाहीये तिचं कौतुक करायची. त्यावर भुवनेश्वरी बोलते, तुम्ही समजा खोटं बोलताय. अहो संसार म्हणजे काय असतं हे त्यांना कळावं म्हणून आम्ही त्यांना घराबाहेर रीत पाळायला पाठवलं होतं. तेव्हा चारू आज बोलतात, भुवनेश्वरी अगं तुला माहीत आहे का गं संसार कसा असतो ते? तू कधी केलाय संसार? खरं तर या चॅलेंज प्रकरणातून तुला रिझल्ट हवा होता तसा मिळाला नाही ना, म्हणून तुझी चिडचिड होतीये, जळफळाट होते. त्यानंतर अधिपती बोलतो, चारू आज सूर्यवंशी, तुमचं लाकडाचं तोंड असतं तर ते कवाच फुटून गेलं असतं. अहो तुमची जरा बाडबाड बंद करा. आईसाहेबांनी एवढं आमचं स्वागत केलं, तुमच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित तर बी राहिल्या, तेव्हा तुम्हाला त्याचं काहीच दिसलं नाही बघा. पण चुकून त्यांच्याकडून मास्तरीणबाईचं नाव बोलायचं राहून गेलं तेवढं दिसलं तुम्हाला, आणि फक्त तुम्ही त्याचा तमाशा करा. तेव्हा चारू आज बोलतात, अधिपती मला नाही वाटत मी कुठे चुकलोय, आणि जे बरोबर आहे ते मी बोलणारच. तेव्हा आता अक्षरामध्ये पडते आणि बोलते, बाबा प्लीज ना, बास ना. आता त्या म्हणतायत ना त्यांच्याकडून चुकून राहून गेलं बोलायचं, जाऊ द्या. आता तुम्ही प्लीज त्यांना वाईट साईड बोलू नका, आणि त्या मुद्दाम करतात नाहीत असं बोलल्या ना. आणि हे ऐकून चारू आसांना आश्चर्य वाटतं. ते बोलतात, अक्षरा हे तू बोलतीयस? अगं तुला चांगलंच माहिती आहे ही बाई कशी आहे. अगं एक नंबरची खोटारडी बाई आहे ही. मला सांग ना, कोणती बाई नेसत्या कपड्यानिशी स्वतःच्या मुलाला 10 दिवस रीत पाळायला बाहेर काढेल? अधिपती आता बोलतो, चारू आज सूर्यवंशी आता तुमचं बास झालं. त्यांनी जे काय केलं ना ते आमच्या भल्यासाठीच केलं. तुम्हाला पटो किंवा ना पटो, मला तर ते पटलंय आणि मास्तरीणबाईसनी पण ते पटलंय, त्यामुळे आता तुम्ही गप्पच बसा. तेव्हा चारू आज बोलतात, झाली तुझी बडबड करून. अरे अधिपती सगळ्यातच जास्त तूच युजलेस आहेस, कारण तसंही मला तुझ्याकडून काहीच आशा नाही आहे. आणि भुवनेश्वरी तू आता या दोघांना कधीच वेगळं करू शकत नाहीस, कारण त्या दोघांच्या नात्यामध्ये तू कधीच खोडा घालू शकत नाहीस. या दोघांच्या नात्याला अधिपतींच्या जन्मदात्या आईचा आशीर्वाद आहे, त्यामुळे तू हे सगळं करू शकणार नाहीस. तू किती जरी प्रयत्न केलास ना तरी ती गाठ कधी सुटणार नाही, कारण त्यांची गाठ परमेश्वराने स्वतः बांधली आहे. आणि हे सगळं ऐकून भुवनेश्वरीला खूपच राग येतो. तो अधिपतीच्या जवळ जाते आणि म्हणते, त्यांना जे म्हणायचं आहे ते म्हणू दे, आम्हाला काय बी फरक पडत नाही. पण तुम्ही सांगा अधिपती, तुम्हाला पण असंच वाटतंय का आम्हाला तुमचा संसार मोडायचा आहे, तुमचा संसार टिकू द्यायचा नाही असं वाटतंय का तुम्हाला? त्यावर अधिपती बोलतो, तुम्ही काहीही बोलू नका. अहो आमचा संसार बळकट व्हावा म्हणूनच ही प्रथा तुम्ही आम्हाला पाळायला लावली, आणि या चारू आसांचं काही ऐकू नका. खरं तर या चारू आज सूर्यवंशीला लागलंय यड, त्यामुळे ते काय बी बोलतच सुटलंय. मला तर वाटतंय हा माणूस अजून आजारपणातून बाहेरच आलेला नाहीये, त्यामुळं वाटेल ते बोलत सुटलाय, त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यामुळं तुम्ही त्याचं काय बी ऐकू नका. अहो आईसाहेब आयुष्यभर तुम्ही या माणसाची सेवा केली, त्याला आजारपणातून बाहेर काढलं. अहो तुम्ही तर सापाला दूध पाजत होता आणि आता तो साप तुम्हालाच डसतोय. हे ऐकून अक्षराला खूपच राग आलेला असतो आणि ती बोलते, अधिपती तुम्ही यांना एकेरी नावाने का बोलतायत आणि किती घाणेरडी उपमा देताय तुम्ही त्यांना? कळतंय का तुम्हाला? जरा तरी भान असू द्या. ते तुमचे वडील आहेत, तुमचं रक्ताचं नातं आहे त्यांच्यासोबत. तेव्हा अधिपती बोलतो, अहो पण ते वडिलांधाऱ्यांसारखे वागतात का? नाही. त्यांनी आमच्या आईसाहेबांना किंमत दिली आहे का? नाही. तेव्हा चारू आज बोलतात, अरे मंद अधिपती, अक्षरा तुझी लग्नाची बायको आहे. ही कोण आहे? ही माझी कोणीच नाहीये. माझी बायको व्हायची तर सोडाच, पण घरातील नोकर व्हायची सुद्धा हिची लायकी नाही. खरं तर या बाईला अधिपती सांभाळण्यासाठी मी आणलं होतं, पण या बाईने तसं काहीच केलं नाही. तिने कपटीपणा केला आणि या घराचा ताबा मिळवला. नागिनीसारखी विळखं घालून बसली आहे या घराला, दळूसारखी चिकटून बसलेली आहे ती या घराला. तेव्हा अधिपती बोलतो, ओ
आता बाद झालं तुमचं, बासच करा. दुसरं कोणी जर असतं ना आत्तापर्यंत. तेव्हा चारुहास बोलतात, काय करणार आहेस तू? मला बघायचंच आहेस तू काय करणार आहे. तुझ्या खोटारड्या आईसाठी तू या जन्मदात्या बाप्पासोबत काय वागतोस ना ते मला बघायचंच आहे. चल करून दाखव. अरे बती, अरे करूनच दाखव तू. अधिपती बोलतो, तुमच्या वयाचा मान ठेवतोय म्हणून काही करत नाही. आणि मला एक सांगा, आमच्या आईसाहेबांनी तुमच्यासाठी काय नाही केलं? तुमची सगळी आजारपणं काढली. तुम्ही त्यांना कधीच बायकोचा मान दिला नाही, पण त्यांनी तुम्हासनी कधीच परकं मानलं नाही. म्हणूनच तुम्ही 2 पायावरती आता ठणठणीत उभे आहात. तेव्हा चारुहास बोलतात, हा तुझा गैरसमज आहे. आज जे काही मी 2 पायावरती ठणठणीत उभा आहे ना, तो हिच्या भुवनेश्वरीच्यामुळे नाही, तुझ्या खोट्या आईमुळे नाही, तर फक्त अक्षरामुळे आहे. तर अक्षरामध्ये बोलते, अहो प्लीज शांत व्हा ना बाबा. तेव्हा चारुहास बोलतात, आज नाही, आज मी शांत बसणारच नाही. या बाईने काय गारुड केलंय ना मला माहीत नाही. माझ्याच मुलाला माझ्याच विरुद्ध उभं केलंय. आजवर मी शांत बसलो ते फक्त माझ्या मुलासाठी, पण आज नाही. आज मी अजिबात शांत बसणार नाही. आज काय व्हायचं ना ते होऊ दे. अधिपती तू बोल. अधिपती बोलतो, ओ तुम्हाला जर सहन होत नसेल ना तर तुम्ही इकडून निघून जा. हे घर सोडून जा. चला फुटायचं इथून. एक क्षण पण इथं राहायचं नाही. आणि हे ऐकून अक्षरा खूपच चिडते आणि बोलते, अधिपती अहो कसं बोलताय? ते तुमचे वडील आहेत आणि हे घर त्यांचं आहे आणि त्यांच्याच घरातून त्यांना हकलणारे तुम्ही कोण? तेव्हा चारुहास बोलतात, अरे मूर्ख मुला, आजही मी वडिलांचं कर्तव्य पार पडतोय. मला एक सांग, तू मुलगा म्हणून तू काय कर्तव्य पार पाडलंयस? आणि हे ऐकून अधिपती गप्पच होतो. तेव्हा अक्षरा बोलते, बाबा प्लीज तुम्ही दोघेही आता शांत बसा. मला आता सहन होत नाहीये. बाबा तुम्हाला माझी शपथ आहे. आणि बाबा तुम्ही हे सगळं काय बोलताय? तुम्हाला शोभत नाही. आपण सगळेच जण छान जमलो होतो, आनंदित होतो, एकत्र एन्जॉय करत होतो. मग आता मधूनच हे काय सुरू केलं? तुम्ही माझ्यावरून असं भांडताय ना ते मला अजिबात आवडत नाही. मला हे सहन होत नाहीये बाबा. तुम्ही खोलीत जा आणि आराम करा. आणि अधिपती तुम्ही खोलीत जा. बास झालं आता. तेव्हा चारुहास तिथून निघून जातात आणि अधिपतीसुद्धा रागातच तिथून निघून जातो. ते दोघे गेल्यानंतर भुवनेश्वरी अक्षराच्या जवळ येते आणि बोलते, सुनबाई जर तुम्हाला असं वाटत असेल ना ते दोघेही तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत, पण हा तुमचा गैरसमज आहे. आजसुद्धा ते माझ्या कंट्रोलमध्ये आहेत आणि कायम राहणार. ते भांडत जरी असते ना ते फक्त आमच्यावरून भांडत होते, आमच्यासाठी भांडत होते, तुमच्यासाठी नाही. असं बोलून भुवनेश्वरीही तिथून निघून जाते. अक्षरा खोलीत जाते आणि अधिपती जरा शांत बसायचं ना आणि त्यांच्याशी बोलताना वयाचा मान ठेवायचा. तुमचं ते वडील आहेत, तुम्हाचं वागणं हे शोभतं का? तुम्ही त्यांना टाईम द्या. मला खात्री आहे त्यांच्यातील वाद नक्कीच मिटतील. आणि आता माझं ठरलंय, बाबा आणि मॅडममधला ताण कमी करायचा आणि यासाठी मी प्रयत्न करणार. आणि इथेच हा भाग संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.